तुम्ही आम्हाला आमंत्रित केला त्याबद्दल सर्व गावकरी वासियांचे मी मनापासून व्यक्त करतो। म्हणून आधीचा वेळ घेणार नाही, अगोदरच टाइम झालेला आहे। सर्व आपल्याला भजन म्हणायचं आहे, गण घ्यायचं आहे, गवळण घ्यायचं आहे। मध्ये आपल्या समोरची भजनी मंडळ विषय ठेवलेली आहे। सर्व बरंच काही बोलायचं आहे, जास्तीचा वेळ घेत नाही, लगेच कार्यक्रमाकडे वळतो। सद्गुरु अपरमिता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता आणि जगद आत्मा जग भरिता स्वयं ताता जगद्गुरु। म्हणून हा भगवंत असणारा कोण्या ठिकाणी राहतो आज की भगवंता तुला आम्ही कोण्या दृष्टीने बघावं, नेमकं तुझं ठिकाण कुठं आहे। सुंदर महाराज अजून एक प्रमाण देऊन जातात, सर्व पर तुझं असणार हे आवर सोडून तू पलीकडला आहेस। पराच्याही पलीकड तुझं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तुझा रहिवास आहे। मग तुला आम्ही कोण्या दृष्टीने बघाव, तू आम्हाला या दृष्टीने दिसतोस काय? मग त्या बघण्यासाठी आपल्याला कोणती दृष्टी वापरावं लागेल। म्हणून सुंदर आता गणामध्ये आपल्याला काय कवी करता काय सांगतो, अरे मुलार
मुळारंभ कोणाला म्हणावं? मुळारंभ म्हणजे काय? जेव्हा या सृष्टीवर कुठं नव्हतंच काही, त्यावेळेस हा भगवंत होता. कोण? हा मुळारंभ. आपण जो म्हणाले गण, तो मुळारंभ या सृष्टीवर होता. आता उगा कोणी आलं की मजा गण म्हणाले. प्रमाण काय म्हणून जाते? जेव्हा नव्हते मोठे काय काहीच नव्हतं, तिथं फक्त स्वयं नावाचा गोसाई होता. जेव्हा नव्हत्या कोट्याच काही, तेव्हा गण होता स्वयं गोसाई, आणि तो होता निर्गुणाच्या ठाई. आईचा तो आनंद. आता भले म्हटले की गण मजा होय, मजा गण म्हणाले. आता गण यायचा म्हणाव कसा? मग आता यायचा गण काय? हा महादेव आणि पार्वती याच्यामधला गणेश आहे का अजून दुसरा कोणता गणेश आहे? आपल्याला नेमकं आज गणेशाची पायरीनं पायरी चढावं लागते. या वट्यावर येण्यासाठी ह्या खाल्या पायरीवर अगोदर पाय द्यावं लागते. मामा बरोबर का? उडी मारून वरी आहे ते. त्या खाल्यावर पायरीवर पाय देऊन एक एक पायरी चढत या वट्यावर यावं लागते. तसा मुळात गणपती कोणता आहे? पुढची भजनी मंडळ अगोदर सांगली पाहिजे. प्रमाण सगट. आता त्याचं म्हणणं काय आहे बघा, याच्यापासला मोबाईल आणि डायरी. मामा या कार्यक्रमाचा जो बोलावे आहे अगोदर वर या, आणि माझा मोबाईल आणि माझं जो माझ्या पेटीमध्ये जो शास्त्र आहे ते तुमच्या पाशी ठेवून घ्या. आणि जो या माईकवर शब्द बोलला जाईल त्याला शास्त्र ठेवून प्रमाण दिले जाईल. मान्य आहे ना हे असं? आता माईकवर आल्याबरोबर आमचं त्याचं तर कुठलंच काही नाही की अजून धोतरवाल्याला लई नाव ठेवाले. कोण नाव ठेवाले? हो मामा, पर्यंत सुरूच झालं नाही. गावात आम्ही पहिल्यानंच नवीन आल्या. धोतरवाल्याने नाव तुम्ही ठेवले काय म्हणालो? धोतरवाला 2 वाजण्याच्या पुढं जाग्यावरून उठून हवं. जाग्यावरून धोतरवाल्याला अनुभव जास्त आहे आणि पॅन्टवाल्याला आहे काय चीन पॅन्टवाल्याला आहे अनुभव बघितला. कोण घेणार आहे मामा मोबाईल आणि वही द्या होते या मामा. या कोण आहे वरी? या कोण आहे वरी? इकडे या. कोणाला तू फोन लावते मला? या वरी मामा, या वरी या अगोदर.
एखादी वस्तू आहे मामा, त्या वस्तूला बघण्यासाठी आपलं अगोदर हे 18 धुवून काढावं लागते, हे पवित्र शरीर व्हावं लागते, तेव्हा ते भगवंत दिसते. जटा वाढलेत म्हण खाली, हा जटा वाढलेत घेऊन आहे माझ्याकडली खान, हा चिमणी वाढलेत म्हण. मग आता मला सांगा, चिमणी यायच्या गणामध्ये सांगायला की कोणालाच देव भेटला नाही. तुमच्या ऐकण्यात असं यायच्या साधू संतांच्या मळ्यामध्ये येऊन काम केलेत. सावता मळ्याच्या संघ निंदू लागले, जनाबाई संघ निंदून काम करू लागले, दळण दळू लागले. हो, ते चोकोबाच्या गाईचं कातोडं काढू लागले. हे कोण होय? चुकीचं होय का मामा? हे कोण होय? भक्ताच्या घरी येऊन देव काम केला, यायचं दोन्ही कोणी वाजणं हे काय होय? खऱ्या वाटेनं चलायचं. जो या भागातून सरळ रस्ता तुमच्या गावाला येते, फक्त एकच रस्ता आहे आणि त्याच रस्त्याने इथे यावं लागत. आता तर सुरुवात झाली. बरोबर, या धरतीवर दुसरा देवच नाही, ठाव मला म्हणायचं आहे. बरोबर, निरालंबीचा शिकरी स्वामी रहवाचा तुम्हाला निरालंब शिकरीचा रहिवासी जे आहे तो आहे भगवान. निरालंब शिकरी निरालंबे गुंफा त्यामध्ये आनंद विनाशी आनंद देवा जीव माझा परामायने कर्मभूमी कुशाल गिरा कुशालगिराचं कुशालगिरी म्हणे हरपणे म्हण. या जीवामध्ये ऐंशा मैशा दुष्ट कल्पना सोडून वासना ऐकी ना तुमच्या हे रानोमार पळालेत म्हण. त्या भगवंताचा नुसता प्रकाश पडल्यावर बरोबर जगामध्ये या देवाशिवाय दुसरा देव नाही. सर्व आले गेले, हे 10 अवतार आले आणि 10 अवतार गेले. हे कार्य थोडक्यात साठी आले होते. आता ते कोण कोणाला गुरु केले, का करावं
नाव लागलं आता ते बरंच पुढं वाढवायचं आहे आपल्याला बरोबर ना त्याने घरामध्ये प्रमाण घेतलंय बघा बाबा या ओवी हे ओवी कुठली आहे कोण्या शास्त्रामधली आहे आणि या ओवीचा प्रमाण आहे हे याचे 3.5 मातृका मला पुढच्या पाऱ्यामध्ये पाहिजे आणि तुम्हाला मी जे प्रमाण घेतले ओम नमोजी सद्गुरु अपरमिता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता जगदात्मा जगभरीचा स्वयंता आता जगद्गुरु तुम्ही आता द्या म्हणा लगेच देतो काय 3.5 मातृका कुठं बसते हे प्रमाण त्या मातृकेवर बसून दाखवावं लागते मला मामा 450 चिठ्ठी झाली माझी मी सोडलो शांत घालतो आता शांत एकदम जशी गंगा होते काय आता नको ते काहीतरी म्हणतात बघा अनुभव आली अंगात याची जगा सांगत असे ज्याच्या अंगाला अनुभव आलाय तेच जगाला सांगते हे नको आता म्हणलो पण हे समोर आले मग पुढल्या पाऱ्यामध्ये हे प्रमाणाचं मला 3.5 मातृका लगे पाहिजेत आदरणीय नाद भजनाचा युट्यूब चॅनल नाद भजनाचा युट्यूब चॅनल आहे आमच्या या भजनी मंडळाचा नाद भजनाचा म्हणलं की लगेच मामा मोठ्या मोबाईलवर येते आणि कुठल्या भजनी मंडळाचं गावचं नाव सांगल्या की तुम्हाला भजन ऐकायला भेटते मग या युट्यूबला सबस्क्राईब करा बेल क्लिक करा असे आमचे गजानन भाऊ यलमकोंडे शिरूरकर आमचे मार्गदर्शक आमचे प्रेमसिने मित्र वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे हाक मारली तिथं धावून येणारे असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू यांच्याकडून 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद सौ ललिताबाई गणेशरावजी दर्शनकर यांच्याकडून 11 रुपयाची भेट पवित्र चंद्रकांत राठोड यांच्याकडून सुद्धा 11 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद व तसेच श्री रामा दिगंबर पांगे आकाश रामा पांगे नवनाथ रुस्तुम पांगे बिरूर रुस्तुम पांगे लक्ष्मीबाई रामा पांगे या सर्व सद्भक्ताकडून 1 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद
पण तुझा महिमा कळाला नाही. गुरुनामाची अगाध महिमा वर्णू मी काय हे, हा जो गुरुनामाचा महिमा आहे हे कोणाला वर्णू शकलं नाही. म्हणून त्या तुम्हाला मातृका हे म्हणलो, जय जय ओम नमो जी सद्गुरु अपरमिता, त्याचा मातृकाचं प्रमाण सांगून जातो बघा लगेच. चार ज्योती मामा, प्रत्येक युगामध्ये एक ज्योत या भगवंताची निर्माण या जीवासाठी केली. जीवाचा जीवलग एक सद्गुरुनाथ, गुरु विना आप्त नाही कोणी. हे चार ज्योती चार युगामध्ये आहेत अशी माहिती गणामध्ये लाईन येव एका लाईन मध्ये बरोबर होईल. पुढावून जर चढाई सुरू केलं तर शेंड्याला जाता येते. शेंड्यावर जाई ना बुडाकडं, बुडावून शेंड्याला जायला. असं घर धाडीत चला, कोणालाही दाबादाबी. धोतरवाल्याचं बघल्याचं नाही, तुमच्या धोतरवाल्याकडे आता काहीच राहिलं नाही. ते होतं मामा पहिलं जमाना. पहिलं जमाना कसा होता, पुढं पान न वाचिनावळी कोणाचं एकूण एकाचं भजन शिकत गेलेत, पण आता तसं राहिलं नाही. ताबडतोब तुम्ही त्या भजनाचं नाव घ्या मोबाईलवर, तुम्हाला ऑटोमॅटिक या. ऑनलाईन जमाना निघालाय आता. म्हणून पॅन्टवाल्याच्या भाग लागू नका. पॅन्टवाले तुम्हाला सुधरू देणार. कधी मागून काष्टा धरतील आणि कधी वरून फेडतील. पॅन्ट माझा वडा बरं बघत फेडते का. चार बोटाची टेलरनं त्याला वरी कमरेला पट्टी द्यायला आणि 2 घंटा द्यायला म्हणून धुराजी वाघमारे, दीपक धुराजी वाघमारे प्रत्येकी 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद. म्हणून हा जो आपला विषय आहे, देवाकडे जाता येते की देवाला आणता येते. विषय ठेवलाय तसं प्रमाण देण्यात का आलं नाही, सापडलं नाही काय कुठं. काय म्हणूनच ठेवली आहे काय. गावाला एक डायरी अगोदर गेलेत काय, डायरी अगोदर घेतले काय. विषय ठेवल्याच्या नंतर लगेच दोन्ही बाजूचे 2 प्रमाण द्यावे लागते. विषय चांगला आहे, खूप एकदम भारी आहे. आता या विषयाला कोण कसं किती घासाघाशी करते याच्यावरून कळते. शेत दोन्ही दिले, मायबापाला
मला नंबर 1चेच काढलेत. बापू तू लहान हे खाय, मोठ्याला म्हणले तू हे खाय. पण आता ज्यानं काही मेहनत चांगली करते काय काय मग आमचा मोठा दादा मला तर वाटते काय अगोदर वाटणी उचलल्यावर गावानं फिरून येते काय की वरली वाटणी उचलल्यावर सांगित म्हणालो. मग मी सांगणार कोणाला आधी वावरात जातो काय लागते काय ट्रॅक्टर अगोदर हाणावं लागते हे आधी वावरात जाऊन विचार करणारा मी माणूस. म्हणून सुंदर विषय आहे. देवाकडे जाता येते की देवाला घरी आणता येते. मामा आपल्याकडे विषय राहील देवाला घरी आणता येते. मावशी जाऊ नका सर्वे मस्त लगे बसा. आणि आज तुमचाच विषय आहे. हा देवाला कोण घरी आणलंय ते भक्त कोण होय तुम्हीच व्हा. हा त्या माता साहेब माता अनुसयानं कसं आणलंय हे आपल्याला ऐकायचं आहे. काय काय कष्ट करावं लागले त्या भगवंताला आणण्यासाठी. ते बी एखादी जोडपच होतं मामा माळात राहिले तुमच्यावर. हा म्हणून थोडं बहुत आपण नाचून जमतो का म्हणून अमरपणाच्या पारणाचे देवाच्या अमरपणाच्या पारणाचे देवाच्या मौजे कांडली बुद्रुक तालुका हदगाव. हा आमचे छोटेसे प्रमस्नेही मित्र दीपक भाऊ कांडलीकर आमच्या समोरती भजनी मंडळातील झालबाज टाळकरी यांच्याकडून या चालू असलेल्या गणावरती 21 रुपयाची भेट
दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद. अजून एक दुसरा विषय आहे बघा, राहून गेलं होतं. या देहाला 360 हाडे आहेत. त्याने दुसरंच काहीतरी मी म्हणले अवयव की काय आणि एक अंडा आहे. आता याच्यात जाऊत की अगोदर त्याच्यात जाऊत. एक सांगा अगोदर बघा मामा कसं आहे, घर ज्यानं निर्मळ चारी कोणते झाडून काढते त्याला ते सर्व पसारा आवरायचं लय अवघड जाते. आणि ज्याला काही नीट झाडताच येईना घर, इथला कचरा इथं ठेवलं का थोडा तिथून तिथंच मारलं का आपल्याला. चारी कोणते घर निर्मळ झाडायचं झाल्यावर एक विषय अगोदर घ्यावा लागतो मामा. हे तर विषय घेऊन नाही तर ते घेऊन, नाही तर एक पारा ते घेऊन एक पारा हे घेऊन. होय मामा. मग एक अंडा आहे, अजून काय अंडे पलीकडे आहेत. 360 हाडे आहेत. 72 कोटीड्या कुणीकडे गेले. अजून सांध्या आहेत, त्याचा लय विस्तार आहे. मग ते किती नदी आहेत, किती सरोवर आहेत, कोण कुठं बसले, मेरू पर्वत कुठं आहे, ब्रह्मांड कुठं आहे, मुलाधार चक्र कुठं आहे, अणुहात ध्वनी कुठं आहे, 7 चक्र कुठं बसतात. हा देह अगोदर काय डोक्याकडून अगोदर चालू झालंय बांधकाम, त्या पायाकडून बांधकाम चालू झालंय. हे सर्व बघू आणि असंही बघू नव्हे, मातीच्या उदरामध्ये एक दिवसापासून बघू. एक दिवसापासून पहिल्या दिवशी हा पिंड असणारा काय तयार झालाय. मातेच्या गर्भामध्ये हा ज्यावेळेस पिंड तयार झालंय त्यावेळेस अगोदर काय तयार झालंय. अंड कोण्या दिवशी होतं, अर्धा अंड कधी बनलंय हे सर्व बघावं लागतं. एक अंडा विश्व म्हणजे नाही बनणार बाबा. झाडाला फळ डायरेक्ट लागते काय, लागते लागणार. अगोदर त्याला त्याचा मोसम यावा लागते. उगाच कोणतंही झाड पावसाळ्यात हिवाळ्यात येईना. आंब्याचं झाड उन्हाळ्यातच येते. आता कोणतंही या नाही बरं, तसंही म्हणू नका. म्हणून तुझ्यापासून सर्व देव झाले आणि ते देव आले तुला धावून. लिहून ठेवलो, पुन्हा बदलतात म्हणून अगोदरच लिहून ठेवलो मी. तुझ्यापासून सर्व देव झाले आणि देव आले म्हणून धावून. मग आता काय देव मला वाटतं तुमच्याकडे बरेच होतं काही आणि हात बी. साधू संत सांगलेत मामा, तुकाराम महाराजांनी सांगलेत, आपण तो देव एक करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख न होईल. का म्हणले असतील, काही कळालंय की त्याला काय झालं एकदा बघा.
गायची भेट माळामध्ये झाली मामा. वाघाची आणि गायची भेट माळामध्ये झाली. वाघ म्हणाला गाईला, अगं काय गाई म्हणला, असलं उग चारा खायलीस म्हणला आणि माझ्या संग दोस्ती कर, तुला शिकार करायचं शिकितो म्हणलं. छोटे छोटे प्राणी मारायचे, मारून मांस भक्षण करायचं. कोण ते हितगुज गाईला सांगलाय वाघ. अरे वाघ तसं नाही, खाद्य मजही आहे. गाईला जमते काय? जमना माझं खाद्य हे आहे आणि मी एका धन्याची धनी आहे मला म्हणली. आता येडी आज म्हणला, वाघामध्ये छोटे जर प्राणी बघले मला, माळाला असे भुरे पळतात म्हणला. भुरे, ससा, लांडग, कोल हे सर्व हरिण हे बघण्याबरोबर तुम्ही पळतात. माझी संगत कर तुला म्हणला. तुला सुद्धा घेऊन काही लोक पळतील म्हणला. काय हरकत नाही म्हणली. मग योगायोग मामा त्या दोन्हीची भेट झाल्यावर त्याचा दिवसभर संवाद चालू झाला आणि संवाद चालू झाल्यावर भरपूर पाऊस पडला आणि भरपूर पाऊस पडल्याच्या नंतर मग आता जिकडे तिकडे दिवस मावळे त्यावेळेस त्याला जायचं होतं आणि जात असते वेळेस एक आगामध्ये गंगा होती आणि त्या गंगेमधून आता दोघं बोलत जायचं. गाय जायची गायच्या घरला आणि वाघ जायचा त्याच्या गुहेकडे. तेवढ्यात काय झालं बघा, ते गाय आणि वाघ नदीमधून जात असते वेळेस योगाने योग त्या नदीमध्ये गाळ जमली होती. त्या गाळेमध्ये ते गाय बी फसली आणि वाघ बी फसला. मग आता ते वाघ त्या आमच्या मावशी इतक्या मध्ये आहे, गाय इथं आहे. मग त्या पाण्यामध्ये गाळामध्ये फसून बसले आणि वाघ गायीला बोलायला आणि गाय वाघाला बोलाली. काय म्हणली आता कसं होईल? वाघ म्हणालाय आपल्याला कोण काढील? गाय म्हणली माझा धनी येते आता दिवस मावळताना, मला धुंडत येते आणि बरोबर मला काढून घेऊन जाते म्हणली. खरंच दिवस मावळला आणि त्या गायचा मालक बघत 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 त्या नदीकडे आला आणि गाय दिसली त्याला. गाय दिसल्याच्या नंतर आजूबाजूचे शेतकरी बोलून घेतला, त्या गायला लगेच वर काढून घरला घेऊन जाणार. मग पुन्हा वर आल्यावर त्या वाघाला कळालं की बाबा या जगामध्ये आपण जीवच आहे ना, त्याला बी जीव आहे पण आपण वाघ होऊन जगाले. आणि गायचा मालक येऊन गायला काढून घेऊन गेला, वाघाला काढेल काय? मग तसं त्या गायीचा आणि वाघाच्या मध्ये या दृष्टांत देण्याचा उद्देश म्हणजे कोणीतरी या जीवाला मालक राहावं म्हणून. आणि सांगाले तुकाराम महाराज सांगाले, आपला तो देव एक करून घ्यावा त्याला विना जीवा सुख नव्हे. कोणीतरी एक पक्का राहावा म्हणून आपल्या जीवाला वाली. आणि तसे साधू संत या जीवाला त्याच्या भगवंताला आपलंच करून म्हणून